पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार। 8 जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी। नागरिकांनी सतर्क राहण्याचं हवामान तज्ज्ञांचं आवाहन। रायगडमधील पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्या सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर। जिल्ह्यातील 3 नद्यांना पूर। अंबा नदीचं पाणी नागोठणे शहरात शिरल्यानं जनजीवन विस्कळीत। जोरदार वादळी पावसामुळे मुंबईत झाड कोसळून 3 मृत्यू। चेंबूरमधील स्कूल बस दुर्घटनेनंतर कुर्ला कमानी नौपाडा परिसरात झाड कोसळून एका वृद्धाचा तर आरे कॉलनी परिसरात एका 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत। कुर्ल्यातील दुर्घटनेवरून रितू तावडे आणि किशोरी पेडणेकर यांच्यात बाचाबाची। पेडणेकरांनी महापौर रील स्टार म्हणत तावडेंना डिवचलं तर रीलवरून कामं होत नाहीत। मुंबईकरांची माफी मागा, पेडणेकरांची टीका। विरोधकांकडून गलिच्छ राजकारण सुरू। आरोप प्रत्यारोप करणं बंद करा, फील्डवर उतरा। मी रील स्टार की रिअल स्टार मुंबईकर ठरवतील। पेडणेकरांच्या आरोपांवर महापौर रितू तावडे यांचं उत्तर। गोरेगावमधील एमजी रोडवर मोठं झाड कोसळलं। दुर्घटनेत 2 महिला गंभीर जखमी। योग्य छाटणी न झाल्यानं झाड कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप। रायगडच्या पेणमधील नदीकाठच्या गावांना पुराचा वेढा। बाळगंगा नदीच्या काठच्या गावांचा संपर्क तुटला। 3 ते 4 हजार नागरिक प्रभावित। कोल्हापुरात पुराचा धोका। पंचगंगेचं पाणी यंदा पहिल्यांदाच पात्राबाहेर। 32 बंधारे पाण्याखाली। कोल्हापूर जिल्हा प्रशासन हाय अलर्टवर। राम मंदिर चोरी प्रकरणाचा निष्पक्ष निकाल लागेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। उद्धव ठाकरेंचा निर्धार। मंदिर लुटणाऱ्यांना हिंदू माफ करणार नाहीत। रामाचं धनुष्यबाण चोरलं, मशालीनं तुमची लंका जाळणार, ठाकरेंचा इशारा। अयोध्येतील राम मंदिर दान चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंचा एल्गार। दादरमध्ये रामरक्षा आंदोलन। ठाकरेंच्या उपस्थितीत हनुमान मंदिर परिसरात महाआरती। मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती। उद्धव ठाकरे यांना शेवटी राम आठवला। रामाचा मार्ग सोडल्यानं त्यांच्या पक्षाची अधोगती झाली। फक्त आज नव्हे, ठाकरे यांनी रोज रामरक्षा म्हणावी, मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा। रामाची आभूषणं चोरणाऱ्यांना मोदींचं नेतृत्व। संजय राऊतांचा हल्लाबोल तर आधी पक्ष रक्षा आणि आमदार रक्षा करा, नवनाथ बोन यांनी डिवचलं। राम मंदिरातील अर्पण केलेल्या वस्तूंची चोरी अत्यंत वेदनादायी। प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि पारदर्शक असावा। दोषींवर कठोर कारवाईची शिक्षा व्हावी। राम मंदिर ट्रस्टचे खजिनदार गोविंदगिरी महाराज यांची मागणी। पावसामुळे राज्यात झाडांची पडझड सुरू। शिवसेना भवन परिसरासह दादरमध्ये 60 ठिकाणी झाडांची पडझड तर ठाणे, घाटकोपर, नवी मुंबई, पुणे, साताऱ्यातही झाड कोसळण्याच्या घटना। वाहनांचं मोठं नुकसान। काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम। वसईच्या श्रीपाल वन हाऊसिंग सोसायटीची संरक्षक भिंत कोसळली। सोसायटीच्या पार्क परिसरातील 12 दुचाकींचं मोठं नुकसान। पुण्यात डांबरी रस्त्याच्या मधूनच जमिनीला भेगा। तळेगाव दाभाडेत विकास कामांची पोलखोल। प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। परिसरात भीतीचं वातावरण। पावसामुळे भांडूपमध्ये रस्ता खचल्याचा प्रकार। संबंधित बिल्डरवर कारवाई करणार, महापौर रितू तावडे यांचा इशारा। तर बिल्डरनेही पालिकेकडे बोट दाखवलं। फुटपाथचं बांधकाम चुकीच्या पद्धतीनं केल्याचा दावा। मुंबईत मनसेचा मोठा राडा। भाजप नेते अमित साटम यांच्या विधानानंतर कार्यकर्ते आक्रमक। भांडूपमध्ये दाखवले काळे झेंडे। राज्यात एफडीएकडून कारवायांचा धडाका सुरूच। पुण्यात तुकाराम मुंढे यांच्या आदेशानं 7 हॉटेल्स बंद तर नागपूरमध्ये घातक गोरी ब्युटी क्रीमवर बंदी। अस्वच्छता आणि नियमांचं उल्लंघन केल्यानं कारवाई।